मध्य रेल्वेवर उद्या दुपारपर्यंतचा 36 तासांचा मेगा ब्लॉक सुरू झालेला आहे। रात्री 12 वाजल्यापासून उद्या दुपारी 12:30 वाजेपर्यंत दादर ते सीएसएमटी तसंच वडाळा ते सीएसएमटी असा जम्बो ब्लॉक घेण्यात आलाय। सीएसएमटी ते भायखळा आणि वडाळा या दरम्यान कोणतीही लोकल धावणार नाहीये, तर भायखळा ते दादर या दरम्यानही मोजक्याच गाड्या धावणार आहेत। आज 534 लोकल गाड्या तर लांब पल्ल्याच्या 37 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्यात। त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन मध्य रेल्वेनं नागरिकांना केलंय। मध्य रेल्वेवर 2 ठिकाणी म्हणजेच ठाण्यात सुद्धा प्लॅटफॉर्मच्या विस्तारीकरणासाठी रुंदीकरणासाठी म्हणून मेगा ब्लॉक घेतला जातो आहे, तिथे काम सुरू आहे। तर सीएसएमटीत सुद्धा एक्सप्रेस गाड्यांच्या त्या ठिकाणी अधिकचे डबे त्यांना जोडता यावे म्हणून प्लॅटफॉर्मच्या रुंदीकरणाचं आणि विस्तारीकरणाचं काम सुरू आहे। या दोन्ही कामांसाठी म्हणून 63 तासांचा जम्बो असा ब्लॉक मध्य रेल्वेवरचा असणार आहे। मात्र या दरम्यान वेगवेगळ्या टप्प्यात वेगवेगळ्या भागांमध्ये कामं अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन केली जाणार आहे। तर त्यामुळेच आता आज जर पाहायचं झालं तर आज सीएसएमटी ते दादर या दरम्यान लोकल धावणार नाहीये, तर भायखळा ते दादर दरम्यान सुद्धा अगदी मोजक्याच लोकल धावणार आहेत। त्यामुळे आज 534 लोकल फेऱ्या मध्य रेल्वेच्या रद्द असणार आहेत, तर लांब पल्ल्याच्या 37 गाड्या रद्द असणार आहेत। त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन मध्य रेल्वेनं केलंय। अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात सीएसएमटी वरून आपले प्रतिनिधी गोविंद तुपे यांच्याकडून घेऊया। गोविंद, तुम्ही आता सीएसएमटीत उपस्थित आहात, तर 63 तासांचा जम्बो ब्लॉक वेगवेगळ्या टप्प्यात वेगवेगळ्या भागांमध्ये कामं होणार होती। आता आज मात्र महत्त्वाचा टप्पा महत्त्वाचा दिवस असणार आहे। या जम्बो ब्लॉक मधला 534 लोकल फेऱ्या आज रद्द असणार आहेत। त्या नेमक्या काय स्वरूपाचं काम आज होणार आहे ज्याच्यासाठी हा जम्बो ब्लॉक घेतला गेला? नक्कीच आता मी सीएसटी रेल्वे स्थानकावर उभा आहे आणि जर माझ्या पाठीमागचे जर दृश्य बघाल तर संपूर्ण सीएसटी रेल्वे स्थानक जे आहे ते मोकळं ठाक पडल्याचं पाहायला मिळतंय। एरवी रोज सकाळी चाकरमानी मुंबईकडे मोठ्या लगबगीने येत असतात, मोठी गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। लोकांची असेल लोकलची असेल ही सगळी जी गर्दी आहे ती या सीएसएमटी रेल्वे स्थानकावर आपल्याला पाहायला मिळत असते। परंतु आज जर बघितलं तर एकूण हे सगळं सीएसटी रेल्वे स्थानक जे आहे ते पूर्ण मोकळं असल्याचं पाहायला मिळतं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो 63 तासाचा जो मेगा ब्लॉक आहे, या मेगा ब्लॉकमध्ये खास करून सीएसटी वगैरे 36 तासाचा ब्लॉक असणार आहे आणि ठाण्याकडे हा 63 तासांचा असणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या 3 दिवसाच्या मेगा ब्लॉकमध्ये आज सगळ्यात जास्त म्हणजे 534 लोकल ज्या आहेत त्या रद्द केल्या जाणार आहेत। एकूण 3 दिवसामध्ये जवळपास 930 लोकल रद्द केल्या जातील आणि त्यामुळे कुठेतरी मुंबईकर जे असतील चाकरमानी असतील जे उपनगरातून दक्षिण मुंबईकडे येतात त्याच प्रवाशांचे जे आहेत ते हाल काही प्रमाणात होतील। पण त्याच वेळेला रेल्वेकडून किंवा पर्यायी ज्या व्यवस्था आहेत बीएसटी असेल एसटी महामंडळ असेल यांच्याकडून जादा गाड्या सोडण्यासंदर्भात रेल्वेकडून आवाहन करण्यात आलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो मेगा ब्लॉक घेण्यात आलेला आहे याच्यामध्ये जी कामं केली जाणार आहेत खास करून या ठिकाणी रेल्वे ट्रॅक असेल ओव्हरहेड वायर असेल किंवा इतर जी बाकीची जी दुरुस्तीची जी कामं आहेत ती करण्यासाठीचा हा मेगा ब्लॉक घेण्यात आल्याचं रेल्वेकडून सांगण्यात येत आहे। नक्कीच गोविंद, दिवसभरातल्या कामाचा आणि अर्थात प्रवासाचं नियोजन तर त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे, मध्य रेल्वेकडून आवाहन करण्यात आलेलं आहे। मात्र तरीही आजची परिस्थिती काय याचे अपडेट सुद्धा तुमच्याकडनं घेत राहूच। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी गोविंद। तर अर्थात जम्बो असा ब्लॉक असणार आहे, त्यामुळे मुंबईकरांनी आज घराबाहेर पडताना थोडंसं प्रवासाचं नियोजन करावं, मगच घराबाहेर पडावं असं आवाहन आम्ही सुद्धा करतो।